हॅलो, नमस्कार. तर मी 2-3 दिवसापासून लिंबू आणून ठेवले होते. पण लिंबाचं लोणचं बनवायला काही मुहूर्तच लागला नाही, कारण काव्याची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे मला लिंबाचं लोणचं बनवताच आलं नाही आणि लिंबांना थोडे-थोडे डाग पडायला लागले. आणि आज आमच्याकडे सारखे कोणी येत होतं, त्यामुळे चहा सतत सुरूच होता. त्यानंतर मग मी आवरून घेतलं, किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. त्यानंतर कांदे आणि लसूण जे आहे, त्याचं जे रॅक आहे ते स्वच्छ करून घेतलं, ज्यामध्ये आपण ठेवतो कांदे, लसूण, बटाटे. ते बरेच दिवस झाले स्वच्छ केलं नव्हतं. ते स्वच्छ करून उन्हात वाळू घातलं आणि कांदे, लसूणसुद्धा उन्हात ठेवलं. त्यानंतर मग माझं काम आवरल्यानंतर कांदे लसूणचा जो एक्स्ट्रा पालापाचोळा असतो तो काढून घेतला. आता कांदे जास्त स्टोअर केले की असे काळपट त्याला बुरशी येते आणि ते वापरूसुद्धा नाही, आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळे मी ते सुद्धा खराब काढून टाकले आणि सगळा कचरा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि कांदे, लसूण जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून दिला आणि स्वच्छ झालं होतं. त्यानंतर हा जो कोपरा आहे माझा किचन ओट्याच्या बाजूचा, जिथे मी माझं मिक्सर वगैरे आणि तेलाचे भांडे तिथं ठेवते, त्या ठिकाणी मला थोडी स्वच्छता करायची होती. कारण तिथेसुद्धा त्याच्या खालचा जो भाग आहे तो बऱ्याच दिवसापासून स्वच्छ केला नव्हता. त्याच्या खालून थोडंसं झाडता येतं, पण पूर्णपणे असं व्यवस्थित स्वच्छ करायचं राहिलं होतं. ते बाहेर काढून घेतलं, तिथली धूळ काढून घेतली आणि पोछाने छान पुसून घेतलं. आणि इथे माझा रोजचा वापर असतो, म्हणजे माझं जे मिक्सर आहे तिथे मला रोज तिथे मिक्सर लावावं लागतं. तर मी त्यामुळे तिथे सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. तर ते स्वच्छ करून त्याच्यामध्ये कागद वगैरे टाकून सगळं तिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून दिलं. आणि आज आणला होता कढीपत्ता. बाहेर झाड आहे पण तोडता येत नाही, त्यामुळे मी एकदाच तोडून ठेवते आणि डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवते.